ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मात्र त्यांच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट ओढवलेलं आहे. उद्या पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा होणार आहे त्या पुण्यामध्ये कटारिया महाविद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे सध्या चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे. आणि इथला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार उद्या सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय पुण्यात आणि त्याची तयारी जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि अजित डोवाल यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा जो आहे तो वितरण होणार आहे. या पुरस्काराच्या सोहळ्याची पूर्णपणे या ठिकाणी तयारी झालेली आहे. या ठिकाणी आसन व्यवस्थासुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र या कार्यक्रमावर पावसाचं सावट असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण काल रात्रीपासून पुणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि कटेरिया हायस्कूलचं हे जे मैदान आहे या मैदानावर हा कार्यक्रम होतो आहे. मात्र मैदानाच्या बाहेर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो या ठिकाणी बरसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अनेक ठिकाणी खड्डे आणि चिखल जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मात्र ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. मांडव जो आहे तो या ठिकाणी सज्ज करण्यात आलेला आहे. पाऊस जरी असला तरी कोणी काळजी करू नये, कारण पूर्णपणे इथे तयारी झालेली आहे कॅनगरमध्ये. त्यामुळे इकडे कुठलाही पाऊस लागणार नाही, कोणी नाही, सुरक्षित राहतील. नक्कीच या ठिकाणी पाऊस जरी असला तर तयारी जी आहे ते पूर्णपणे झालेली आहे. आणि हा कार्यक्रम जो आहे तो उद्या ठरलेल्या नियोजनानुसार संपन्न होणार असल्याचं रोहित टिळक यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, जे मीडिया.